महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय डावपेच काही नवीन नाहीत. शिंदे गटानं ठाकरे गटाचे 6 खासदार काय फोडले? ठाकरेंच्या वाघानं थेट विदर्भाच्या मातीत येऊन डरकाळी फोडली. आणि पहिली शिकार कुणाची? तर त्यांच्या शब्दात सांगितल्याप्रमाणे आईची खोटी शपथ घेऊन मुलीच्या सोयरिकीचं कारण सांगून खोक्यांच्या बाजारात विकल्या गेलेल्या फुटीर खासदार संजय देशमुखांची. ठाकरेंनी वाशिममध्ये जाहीर सभा घेतली आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी थेट पहिला हुकमी एक्का मैदानात उतरवला. नाव डॉक्टर सिद्धार्थ देवळे. उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांना उमेदवारी जाहीर करून टाकली आहे आणि कार्यकर्त्यांना आतापासूनच तयारीला लागण्याच्या सूचना दिल्यात. उमेदवारी जाहीर करून ठाकरे कोणता मास्टर स्ट्रोक खेळतायत? ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केलेले डॉक्टर देवळे कोण आहेत आणि त्यांचं राजकीय वजन काय आहे? शिंदे आणि महायुतीला जे टक्कर देऊ शकतील का? काय आहे ठाकरेंचा प्लॅन? पाहुयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. ठाकरेंनी भर सभेत पहिली उमेदवारी जाहीर केलेले देवळे कोण आहेत हे आधी आपण समजून घेऊया. डॉक्टर सिद्धार्थ अकरमजी देवळे हे वाशिम मंगळूरपीर मतदारसंघातील एक सुशिक्षित, आक्रमक आणि बहुजन दलितांचा बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख आहे. ते व्यवसायाने डॉक्टर आणि समाजसेवक आहेत. देवळे हे 2019ला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी वाशिममधून वंचितच्या तिकिटावर पहिली मोठी निवडणूक लढवली. त्यावेळी भाजपच्या प्रस्थापित आमदारासमोर या माणसानं तब्बल 52,464 मतं खाल्ली होती. अवघ्या 13,000 मतांनी त्यांचा पराभव झाला, पण त्यांनी आपली ताकद दाखवून दिली होती. या निवडणुकीनंतर देवळ्यांची ताकद ओळखून उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवसेनेत आणलं आणि वाशिम जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारी दिली. 2024च्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा संपूर्ण राज्याची नजर वाशिम मतदारसंघावर लागली होती, तेव्हा देवळे ठाकरे गटाकडून मैदानात उतरले होते आणि या निवडणुकीत निसटता पराभव त्यांना स्वीकारावा लागला. निकाल जरी भाजपच्या बाजूने गेला असला तरी डॉक्टर देवळे यांनी तब्बल 1,03,000 पेक्षा जास्त मतं खेचून आणली होती. पराभूत होऊनही लाखांच्या वर मतं घेणारा हा नेता वाशिममध्ये लहान मोठ्या प्रत्येकाच्या तोंडावर आहे. देवळे म्हणजे नुसती मतं घेणारे नेते नाहीत, तर त्यांच्या पाठीशी वाशिम जिल्ह्यातील दलित, आदिवासी, विखुरलेला बहुजन समाज आणि कट्टर शिवसैनिकांची फार मोठी वोट बँक उभी आहे. जो माणूस लाखाच्या वर मतं स्वतःच्या हिमतीवर आणि पक्षाच्या बळावर घेऊ शकतो, त्याच्या मागे पब्लिकची लाट आहे हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. आता सगळ्यात मोठा प्रश्न, निवडणूक अजून लांब आहे. मग उद्धव ठाकरेंनी एवढ्या घाईघाईने देवळेंची उमेदवारी आत्ताच का जाहीर केली असावी? यामागचा नेमका राजकीय डाव काय? तर ठाकरेंची ही एक हुशार आणि मास्टर स्ट्रोक मानली जाणारी राजकीय खेळी आहे. खासदार फुटीमुळे वाशिममधील सामान्य शिवसैनिक काहीसा खचला होता. त्याला उमेदवाराचा चेहरा समोर देऊन कामाला लावणं गरजेचं होतं. ठाकरेंनी देवळेंच्या रूपानं सैनिकांच्या हातात थेट निशाणी दिली आणि सांगितलं, 3 वर्ष हातात आहेत, आत्तापासूनच कामाला लागा आणि गद्दारांना त्यांची जागा दाखवा. ज्या संजय देशमुखांना ठाकरेंनी 5-5 सभा घेऊन खासदार बनवलं, त्यांनीच गद्दारी केली. ठाकरेंनी त्यांच्याच मतदारसंघात जाऊन थेट आव्हान उभं केलं. उमेदवारी आधीच जाहीर केल्यामुळे आता संपूर्ण मतदारसंघात महाविकास आघाडीची यंत्रणा देवळेंच्या पाठीशी सक्रिय होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही थांबलो नाही, आम्ही खचलो नाही, हा संदेश ठाकरेंनी दिलाय. पहिला उमेदवार जाहीर करून ठाकरेंनी दाखवून दिलंय की सेना आजही ऍक्शन मोडमध्ये आहे. आता चर्चा अशी रंगली आहे की हा शिंदे गटाला पहिला मोठा धक्का आहे का? आणि देवळेंच्या माध्यमातून ठाकरेंची शिवसेना त्या मतदारसंघात पुन्हा उभी राहू शकते का? तर याचं उत्तर आहे होय. वाशिम जिल्हा हा मुळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून भगव्याचा बालेकिल्ला राहिलाय. वाशिम जिल्ह्याची निर्मितीच बाळासाहेबांच्या पुढाकारानं झाली होती. हा इथला इतिहास आहे. खासदार संजय देशमुख गेले तरी जमिनीवरचा कट्टर शिवसैनिक कुठेही गेलेला नाहीये. मतदारसंघात पक्षाला एक सुशिक्षित आणि लोकांमध्ये राहणारा डॉक्टर चेहरा मिळालाय. दलित, बहुजन समीकरण आणि शिवसेनेची हक्काची मतं एकत्र आली तर देवळेंच्या माध्यमातून शिवसेना वाशिममध्ये पूर्वीपेक्षा अधिक ताकदीनं उभी ठाकणार, यात तिळमात्र शंका नाहीये. पण मग या सगळ्यात फुटीर खासदार संजय देशमुखांचं काय होणार? त्यांना काय तोटा सोसावा लागणार? तर देशमुखांसाठी आता पुढची राजकीय वाटचाल ही काट्यांचं कुंपण ठरणार आहे. उद्धव ठाकरेंनी सभेत देशमुखांचा जुना व्हिडिओ दाखवला, ज्यात ते आईची शपथ घेऊन एकनिष्ठ राहण्याची भाषा करत होते. ठाकरेंनी थेट विचारलं, ज्या माणसानं स्वतःच्या आईशी आणि मतदारांशी खोटं बोलून खोके स्वीकारले, त्याला जनता माफ करेल का? हा भावनिक मुद्दा वाशिमच्या जनतेच्या मनाला लागलाय. संजय देशमुख जेव्हा खासदार म्हणून निवडून आले तेव्हा त्यांना मविया आणि ठाकरेंचा मोठा फायदा झाला होता.
आता ती कट्टर मतं थेट डॉक्टर सिद्धार्थ देवळेंच्या पाठीशी उभं राहणार आहेत. म्हणजेच देशमुखांची स्वतःची राजकीय जमीन आता पायाखालून घसरायला सुरुवात झाली आहे. शिवसैनिकांनी वाशिममध्ये आधीच घोषणा केली आहे की खासदार मतदारसंघात जिथे दिसतील तिथे त्यांना गद्दारीचा जाब विचारला जाईल. त्यामुळे हे देशमुखांना पुढील निवडणुकांमध्ये प्रचंड महागात पडू शकतं. खेळ तर आता कुठे सुरू झालाय. शिंदे गटानं ऑपरेशन टायगर करून ठाकरेंचे खासदार फोडले, पण उद्धव ठाकरेंनी वाशिमच्या मातीत डॉक्टर सिद्धार्थ देवळे नावाचा असा तोफगोळा टाकलाय ज्यांना गद्दारांच्या गोटात पुरती अस्वस्थता पसरली आहे. देवळेंच्या मागे जनतेची लाट आहे, लाखापेक्षा जास्त मतांचा इतिहास आहे आणि आता साक्षात उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद आहे. आता बघायचं हेच की गद्दारीची ही कीड वाशिमची जनता गाडून टाकते की आगामी काळात राजकारणाला कोणतं नवीन वळण मिळतं. पण एक मात्र नक्की, वाशिमचा हा आखाडा महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणार. तुम्हाला काय वाटतं? ठाकरेंचा हा डाव गेम चेंजर ठरणार का? कमेंट करून नक्की सांगा.